नमस्कार. रोखोकवर आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. गेली वर्षानुवर्ष आपल्या देशात शेतकऱ्यांना सबसिडीचं व्यसन लावलं गेलंय. या सबसिडीचा फायदा क्रीमी लेअर श्रीमंत शेतकऱ्यांनीच फक्त उचलला. बाकीचे अल्पभूधारक शेतकरी मात्र कोरडेच राहिले. एकीकडे अन्न आणि रिटेल उद्योगात बूम दिसतेय, तर दुसरा मात्र आखडता हात का घेतं असा सवाल आज केला जातो. ही परिस्थिती आली आहे. उद्योगांना स्वतःच्या उत्पादनाचा भाव ठरवण्याचा अधिकार असतो, मग शेतकऱ्याला तो अधिकार का बरं असता कामा नये? त्यामुळे पाऊस, निसर्ग आणि सरकारच्या कृपेवर त्याला अवलंबून आयुष्यभराकरता राहावं लागतं. या परिस्थितीला कंटाळून हजारो लोक सध्या शेती उद्योगातून बाहेर पडतायत. सरकारच्या थातूरमातूर उपाययोजनांचा हा परिपाक आहे का? आतापर्यंत शेतकऱ्यांनी जेवढी कर्जमाफी देण्यात आली त्यातून शेतकऱ्यांच्या हाताला नेमकं काय बरं मिळालं? कर्जमाफीच्या नावानं मतांचं राजकारण सुरू आहे का? विरोधी पक्षात गेल्यानंतरच शेतकऱ्याची आठवण कशी येते आणि सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात अपयश का बरं येतं? निवडणुकीच्या जाहीरनाम्यातली कर्जमाफी फेडायची जबाबदारी सरकारऐवजी अशा पॉप्युलिस्ट घोषणा दिल्या म्हणून त्या पक्षावर का बरं टाकू नये? शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर सन्मानानं उभं करण्यासाठी नेमकं काय बरं करावं लागेल? कर्जमाफी देण्याच्या बाबतीत बँकांची भूमिका काय असणार आहे? आणि दरवर्षी कर्जमाफीवरून गदारोळ हे नेमकं कशाचं लक्षण आहे? कर्जमाफीच्या नावावर या देशात राजकारण होत आहे का? कर्जमाफीनं शेतकऱ्यांचे प्रश्न खरोखरच संपणार आहेत का? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात कर्जमाफी रिटर्न्स. कर्जमाफी रिटर्न्स या कार्यक्रमात आज आपण आमंत्रित केलेलं आहे विरोधी पक्षनेते, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे. धनंजय मुंडे या कार्यक्रमात आपलं स्वागत. आपल्या बरोबर आहेत स्वाभिमानी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत. सदाभाऊ खोत हे शेतकऱ्यांसाठी कळवळानं लढणारे नेते म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. सदाभाऊ, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्या बरोबर आहेत श्रीनिवास खांदेवाले. श्रीनिवास खांदेवाले हे ज्येष्ठ अर्थतज्ञ, शेती या विषयाचे जाणकार, नागपूरहून आपल्या बरोबर आहेत. सर, आपलंही स्वागत. शिवसेनेचे आमदार ज्ञानेश्वर चौगुले हे देखील या चर्चेत सहभागी होत आहेत. ज्ञानेश्वरजी, आपलं स्वागत. आणि आपल्या बरोबर आहेत भारतीय जनता पक्षाचे तरुण आमदार प्रशांत बम. प्रशांत बम, आपलं या कार्यक्रमात स्वागत. या 5 जणांना घेऊन आपण या विषयावर चर्चा करणार आहोत. सुरुवातीला पाहूया आजच्या या भागातला सर्वात कळीचा प्रश्न. आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता. कर्जमाफी रिटर्न्स या कार्यक्रमातला पहिला प्रश्न आहे. दरवर्षी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विधिमंडळात गदारोळ होतो, हे कशाचं लक्षण आहे? दरवर्षी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विधिमंडळात गदारोळ होतो, हे कशाचं लक्षण आहे? आपण थेट जाऊया प्रशांत बम यांच्याकडे. प्रशांत बम, आज विरोधी पक्षांनी, ज्यांना प्रथमच मला असं वाटतं विधान परिषदेच्या किंवा विधानसभेच्या पायऱ्यांवर बसायची संधी मिळाली आणि तुम्हाला आज जायची संधी मिळाली, त्यांनी आज कर्जमाफीवरून प्रचंड मोठ्या प्रमाणावर गदारोळ केला. कर्जमाफीवरून दरवर्षी गदारोळ होतो, हे कशाचं लक्षण आहे? आपण अगोदरच सांगितलं सुरुवातीच्या सगळ्या तुमच्या ब्रीफिंगमध्ये की नेमकं काय आहे. 5च वर्षामध्ये पुन्हा कर्जमुक्ती देण्याचा प्रसंग राज्य शासनावर, केंद्र शासनावर कशाला यायला पाहिजे? आम्ही राज्यकर्ते, हा सर्व जो खजिन्यातला पैसा आहे पब्लिकचा, हा सुद्धा पैसा शेतकऱ्यांचाच आहे. हा काही कुणा राज्यकर्त्यांचा पैसा नाही आहे. परंतु कर्जमाफी जेव्हा 5 वर्षापूर्वी डिक्लेअर केली गेली होती, आपण सांगितल्याप्रमाणे हा म्हणजे काय, शेतकऱ्यांचा कर्जमुक्ती. याचा अर्थ असा की पुढील 2, 3, 5 वर्षामध्ये आम्ही शेतकऱ्यांना इतकं सक्षम बनवू की त्यांना पुन्हा कर्ज घेण्याची आवश्यकता पडणार नाही. पडली जरी तर तो पुन्हा कर्ज भरू शकेल या लायकीचा तो बनेल. आणि म्हणून ही कर्जमुक्ती होती. झाली का शेतकऱ्यांची कर्जमुक्ती? बिलकुल नाही. कारण की सर्व धनाढ्य लोक, ज्यांच्या सर्व भाऊ बहीण घरच्यांच्या सर्वांच्या नावावर कर्ज घेऊन ठेवली होती, त्याकरता ही कर्जमुक्ती. ज्या बँका सगळ्या यांनी सगळ्या म्हणजे अक्षरशः बर्बाद करून टाकल्या होत्या, त्या सगळ्या बँकेला हा पैसा भेटला. आणि म्हणून पुन्हा 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 ही नामुष्की येते. राज्यकर्त्यांचं काम असं आहे की आपल्या तिजोरीतला पैसा अशा व्हिजननी वापरायचा की पुढे शेतकरी आहे चालत राहणार आहे, पाऊस कमी पडणार आहे, वेगळे वेगळे आपल्यावर संकट येणार आहे, अशा स्थितीत सुद्धा आपण टिकून राहिलं पाहिजे. हे महत्त्वाचं काम राज्यकर्त्यांनी केलं पाहिजे. ते सतत गेल्या कित्येक वर्षापासून न झाल्यामुळे ही गोष्ट येते. आम्ही गंभीर आहोत.
आम्ही प्रत्येक गोष्ट आणि देण्याची गोष्ट आता सांगतायत 4,700 कोटी रुपयांचं सुद्धा आपण अनुदान दिलंय. गेल्या कित्येक वर्षामध्ये इतकी मोठी रक्कम कधी देण्यात आलेली नव्हती. 1,600 कोटी रुपयांचा पीक विमा पहिल्या वेळेस इतका देण्यात आलेला आहे. मला हे सांगायचं सर्व हे आपण जशी गरज असेल शेतकऱ्यांना वाचवलं पाहिजे, दिलंच पाहिजे. परंतु राज्यकर्त्यांनी पुढील व्हिजन ठेवून असं काम चोखपणे बजावलं पाहिजे की आपल्याला शेतकऱ्यांना वेळोवेळी त्यांना कर्जमुक्ती देण्याचं किंवा कर्जही जास्त न देण्याचं काम पडलं पाहिजे. ही गोष्ट आपण राज्यकर्त्यांनी बरोबर आहे. आपण थेट जाऊया. आपण थेट धनंजय मुंडे यांच्याकडे. धनंजय मुंडे, त्यांनी त्यांचं विवेचन केलेलं आहे. नेमकं काय घडतंय कर्जमाफीवरचं राजकारण, त्याचंही त्यांनी सुतोवाच या ठिकाणी केलं. मी तुम्हाला काय आकडेवारी सांगतो. 2003 डिसेंबर विदर्भ विकासासाठी 763 कोटी. 2005 डिसेंबर शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी 1,075 कोटी. 2006 जुलै पंतप्रधान पॅकेज 3,750 कोटी. मराठवाडा विकासासाठी सप्टेंबर 2006 मध्ये 3,500 कोटी. 2008 जी सर्वात मोठी कर्जमाफी करण्यात आली त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्यातल्या 9,868 कोटी. त्याच वेळेला 2008 मध्ये 6,000 कोटीचं कर्ज राज्यांनी माफ केलं. 2009 मध्ये मराठवाड्याच्या विकासासाठी, तुमच्या मराठवाड्याच्याच विकासाचे आकडे येते 5,000 कोटी. खानदेश विकासासाठी 6,500 कोटी. 2011 साठी कापूस सोयाबीन यांच्यासाठी 2,000 कोटी. अवकाळी पावसासाठी 2012 साली 1,200 कोटी. एवढं सगळं असताना देखील अजूनही पुन्हा कर्जमाफी करावी लागते. हे या सरकारपेक्षा 15 वर्ष सत्तेवर असणाऱ्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोघांच्या सत्तेचं अपयश नाही का? मुळात मला ही चर्चा तुम्ही ज्या पद्धतीनं समोर आणलेली आहे त्यात शेतकऱ्याची भावना अगोदर समजून घेतली पाहिजे. मला असं वाटतं कर्जमाफी आज आम्ही शेतकऱ्यांना मागतोय याच्या पाठीमागं कारण हे की सलग 4थं वर्ष हे दुष्काळाचं आहे. शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी कर्जमाफी नाही मागितली कारण शेतकऱ्यांच्या कापसाला मागच्या वर्षी 5,500 रुपये भाव मिळाला. सोयाबीनला 4,000च्या पुढे भाव मिळाला. दूध 24 रुपये लिटर होतं. ऊसाला FRP प्रमाणे भाव मिळत होता. ह्या सगळ्या गोष्टी योग्य होत्या. आज पाऊस पडला नाही. मागच्या वेळेसची नापिकी, मागच्या वेळेसचा दुष्काळ, या वर्षी सुद्धा पेरणी झाली, पाऊस पडला नाही, शेतकऱ्यांच्या हातात काही नाही. सरकारने कर्ज पुनर्गठनाचा निर्णय केला. त्या कर्ज पुनर्गठनाचं सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्याला फायदा झाला नाही. म्हणून शेतकऱ्याच्या हातात आज पैसा नाही. दुबार पेरणीची आवश्यकता आज शेतकऱ्यांच्या समोर आलेली. ती दुबार पेरणी करायची कशी? म्हणून आम्ही म्हणतोय की कर्जमाफी केली पाहिजे. आणि या ठिकाणी प्रशांत बंब यांनी सांगितलं की कर्जमाफी पैसा शेतकऱ्यांचा आहे तर द्या ना पैसा. वोडाफोन सारख्या एका कंपनीला आपण 3,200 कोटी रुपयाचं कर माफ करता. मग इथं तर क्षुल्लक गोष्टी आहे आणि तुम्ही या गोष्टीचं समर्थन करत नाही की कर्जमाफी आज आम्ही मागितली म्हणजे कर्जमाफी रिटर्न. आणि तुम्ही हिवाळी अधिवेशनात सावकारांची कर्जमाफी 175 कोटी रुपयाची केली. ती बरोबर? असं कसं होऊ शकतं? सावकारांची कर्जमाफी केली ही बरोबर आहे का? प्रशांत भाम, काय सांगाल तुम्ही? सावकारांची कर्जमाफी नाही केलेली. शेतकऱ्यांनी ज्या ऑथराईज सावकारांकडनं कर्ज घेतलं होतं त्याची माफी केलेली आहे. म्हणजे तो फायदा शेतकऱ्यांना झालेला आहे. माझ्या मित्रांना मी सांगू इच्छितो आणि मी वेळोवेळी सांगतोय. प्रश्न आत्ताच्या व्होडाफोन हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. पहिली गोष्ट 100-120 कोटी नाही 4,700 कोटी रुपये हे देण्यात आलेले आहेत. आणि पहिल्या वेळेस 11-12चे सुद्धा पैसे यांनी डिक्लेअर तर भरपूर केले. 11-12चे थांबलेले पैसे सुद्धा या वर्षी आम्ही दिले. ठीक आहे, कोणत्याही राज्य शासनाने केले असेल पण इमानदारीने शेतकऱ्याला दिले. 80% आजही शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये. मला एक तुम्हाला नमूद करावं असं वाटतं. बघा, थोडासा विचार आपण केला पाहिजे. एकदम बरोबर आहे, आज कर्जमुक्ती पण केली पाहिजे. शेतकऱ्यांचाच पैसा आहे, शेतकऱ्यांना दिला पाहिजे. एकदम बरोबर आहे. आपण असं सगळं वागल्यानंतर आपले पुढचे दिवस शेतकऱ्यांचे अजून संकटात जाऊ शकतील. कर्जमुक्ती नाही झाली पाहिजे किंवा कर्ज नाही दिलं पाहिजे असं मी अजिबात बोलत नाहीये. पण वेल प्लॅन्ड विजनरी प्लॅन सरकारने केला पाहिजे. 8 महिन्यापासून हे सरकार तुम्हाला उत्तर देतील. धनंजय मुंडे उत्तर द्या. धनंजय मुंडे. प्रशांतजी, मला एका गोष्टीचं उत्तर द्या. तुम्ही वेल प्लॅन म्हणता, तुम्ही ग्रामीण भागातले आमदार आहात, शेतकऱ्यांनी तुम्हाला मतदान दिलंय. मागच्या सरकारने जे निर्णय घेतले, तुम्ही मागच्या वेळेस सुद्धा सत्तेमध्ये होतात, आजही तुम्ही सत्तेमध्ये आहात. एक गोष्ट का कर्ज मागतो आम्ही?
या वर्षी 46,000 कोटी रुपयाचं खरीपाचं कर्ज वाटप करायचं टार्गेट होतं. 46,000 कोटी पैकी फक्त 25% टार्गेट पूर्ण झालंय. का असं करावं लागलं? का झालं नाही टार्गेट पूर्ण? तुम्ही मागचे आकडे काढून बघा. तुम्ही मागे जाताय ना. मी सांगतो 2013ला 42,000 कोटी रुपयाचं टार्गेट होतं, 87% कर्जाचं वाटप झालं. 12ला या ठिकाणी 90% कर्जाचं वाटप झालं. यावेळेस कर्जाचं वाटप यामुळे झालं नाही की तुमच्या सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ज्या 4,000 कोटीच्या पॅकेजचं तुम्ही सांगताय त्यावेळेसच सांगितलं होतं की आम्ही कर्जाचं पुनर्गठन करून देऊ. तुम्ही तुमच्या मतदारसंघात सुद्धा जाऊन विचारा शेतकऱ्यांचं कर्जाचं पुनर्गठन झालंय का. पुनर्गठन झालं नसल्यामुळं कर्ज मिळालं नाही, म्हणून आम्ही कर्जाची माफी मागतोय. कारण यावेळेस तर काही पिकलंच नाही. पेरणी होऊन आज 22वा दिवस आहे. 22 दिवस झाल्यानंतर सुद्धा जर शेतकरी तग कसा धरणार आहे, त्याच्या हातात उद्या काय येणार आहे. या गोष्टी तुम्ही कर्जमाफीच्या बाबतीमध्ये तुम्ही प्लॅन वेगळा करा, तो दीर्घकालीन प्लॅन असेल. पण आज शेतकऱ्याला जी गरज आहे ती कोण भागवणार आहे? प्रशांत भाऊ आपल्याला उत्तर देईल, परंतु आज तुम्ही प्लॅन करा, तो दीर्घकालीन प्लॅन असेल असं म्हणताना गेले 15 वर्ष आम्ही सत्तेवर असताना आम्ही कोणता प्लॅन केला हे मात्र तुम्ही सांगू शकत नाही आहात. 58,000 कोटी रुपयाची 2008 साली 58,000 कोटी रुपये 52,000 कोटी रुपयाची जी कर्जमाफी 4 कोटी शेतकऱ्यांना देण्यात आली. कॅगचा रिपोर्ट असं सांगतोय की अनेक अपात्र शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळाला आणि खरे गरजू मात्र कोरडे राहिले. प्रशांत बाब उत्तर द्या. प्रशांत बाब एकदम बरोबर आहे. मी याच पॉइंटवर येत आहे. यांची जी किलबिल जी चालू आहे ना कर्जमाफीची, ही यांना स्वतःला पाहिजे. स्वतः पुन्हा नव्याने कर्ज भरपूर घेऊन टाकलं यांनी बँकातनं. आणि म्हणून आता तुम्ही सांगितलं बँका कर्ज देत नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलंय तुम्ही कंप्लेंट करा, आम्ही फौजदारी गुन्हे दाखल करू, त्याची पूर्ण आम्ही शहानिशा करू. कर्ज भेटत नसेल दाखवा तुम्ही कोणत्या ठिकाणी. एक मिनिट, मी तुमच्यामध्ये बोललो नाही. मी तुमच्यामध्ये बोललो नाही. एक मिनिट माझं पूर्ण ऐकून घ्या साहेब, माझं पूर्ण ऐकून घ्या. नंबर 1 गोष्ट अशी आहे, वर्षानुवर्ष प्रत्येक खात्यातला पैसा हा सगळा वेगळ्या माध्यमातून बर्बाद करायचा, स्वतःच्या संस्थेला द्यायचा. साखर सम्राटांना पॅकेजेस द्यायचे, ते पॅकेजेस सर्व गुडप करायचे. पुन्हा पॅकेज कशाला घेता तुम्ही? पॅकेज जे साखर कारखाने चांगले चालतील त्यांना आणखीन चांगलं चालवायला पॅकेज दिले पाहिजे. साखर सम्राटांनी भ्रष्टाचार करून साखर संपवलं. त्याचा विषयावर चर्चा करू. प्रशांतजी, हा जो मुद्दा येतो कारखाना तुम्ही सुद्धा घेतलेला आहे. चर्चा नाही, कारखाना तुम्ही सुद्धा घेतलेला आहे, हे लक्षात ठेवा. कारखाना तुम्ही सुद्धा घेतलेला आहे. कारखान्याच्या विषयावर येऊ नका, त्याची चर्चा वेगळी करू आणि ती होणार आहे. याच अधिवेशनात सदनात होणार आहे. शेतकऱ्यांच्या ऊसाच्या एफआरपीच्या बाबतीतही निरगुडे साहेब, माझं म्हणणं असं आहे, मी त्यांच्यामध्ये बोलत नाही, मला मध्ये बोललेलं चालत नाही. मी तुमच्यामध्ये बोलत नाही. मला हे म्हणायचं आहे, कारखाना मी परवा ताब्यात घेतला, तुम्ही पुढच्या 3 वर्षामध्ये बघा 1 रुपयाचा भ्रष्टाचार होऊ देणार नाही. प्रत्येक ठिकाणचं मी सगळं कंट्रोल करणार आहे. तो भाग सोडा. मला सांगायचं मतलब असा आहे, हा सगळा पैसा वेगळ्या ठिकाणी नेऊन 25 50 हजार कोटीचे मालक झाले सगळे नेते तुमचे. या शेतकऱ्याला देशोधडीला लावलं, पूर्ण बर्बाद हा महाराष्ट्र केला. आणि आज ही तुमची नामुष्की आहे की पुन्हा कर्जमुक्ती पाहिजे तुम्हाला. याच्याकरता आम्ही करतोय प्लॅन, व्यवस्थित प्लॅन करतोय. ह्या सगळ्या नामुष्कीला समोर आम्ही बोलत नाही बसत आहे. मागचं सगळं तुम्ही विचारता म्हणून आम्हाला बोलायला लागतंय. 16,000 कोटी रुपयामध्ये जितका फायदा झाला नाही, 16,000 कोटी रुपयामध्ये जितका फायदा झाला नाही, फक्त 800 कोटी रुपयामध्ये जलसंधारणाचं वेल आपण करून दाखवलं. फक्त 6 महिन्याच्या आतमध्ये. मला 1 मिनिट. आज ज्या 5 वर्षाच्या पूर्वीचं प्रशांतजी काढतायत, याच प्रशांत बम साहेब अपक्ष आमदार असताना सरकारला पाठिंबा यांचाच होता. आणि आज त्या सरकारला दोष देत आहेत, ह्यांचं कर्तव्य नाही. मग ज्या वेळेस ते सरकार जर चुकीचं होतं तर तुम्ही समर्थन का ठेवलं? एक मुद्दा हा आहे, आज शेतकरी अडचणीत आहे आणि शेतकरी अडचणीत असताना शेतकऱ्यांचा आवाज म्हणून आम्ही दुष्काळी भागातील ज्या 24,000 गावांना तुम्ही 50% खाली दुष्काळी घोषित केलेलं आहे. आणेवारीनुसार 50% जे झालं असेल त्याच्यात सगळे कर्जमाफी केली पाहिजे. सराभोगत आपलं काय मत आहे या विषयावर? आता महाराष्ट्रामध्ये 50% पेक्षा जास्त पेरणी झालेली आहे. सर्वसाधारणपणे 40% क्षेत्रावरती अजून पेरणी झालेली नाही. पावसानं ओढाताण दिल्यामुळे विदर्भ आणि मराठवाडा आणि खानदेशमध्ये बराचसाच भाग आतली पिकं धोक्यात आलेली आहे. अजून एक 8 दिवस जर पावसाची ओढाताण राहिली तर 100% ही पिकं धोक्यात येतील.
परंतु सरकारनं आता तातडीनं पहिलं पाऊल उचलून की पेरणी झालेल्या क्षेत्राचा सर्वे ताबडतोब करून घेतला पाहिजे की नव्यानं जर पेरणी करायची पाळी जर शेतकऱ्यावरती आली, तो पाऊस लागला तर तो नव्यानं पेरणी करू शकेल, नाही तर करता येणार नाही. तर त्याला पेरणी करता येणार नाही. आणि त्यावेळी शेतकऱ्याला खते असेल, बी बियाणं असेल आणि त्याला मशागतीसाठी लागणारे जे पैसे असतील मग त्या अनुदानाच्या रूपानं सरकारनं द्यावं किंवा दीर्घमुदतीच्या कर्जाच्या रूपानं देण्याचा निर्णय घ्यावा. पण आता सध्या शेतकऱ्याला हा दिलासा देणं अत्यंत गरजेचं आहे, अन्यथा शेतकऱ्याच्या आत्महत्या. स्वाभिमानी संघटनेचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता तात्पुरता उपाय म्हणून काहीतरी उपाययोजना केली पाहिजे आणि ती कर्जमाफी असू आहे. कर्जमाफी द्यावी की न द्यावी, दीर्घकालीन उपाययोजनांवर हे पैसे लावण्यात यावेत का त्यापेक्षा सुद्धा ज्या आहे त्या योजनांमध्येच पैसे देऊन शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जावी. दिलेलं कर्ज आतापर्यंत हे फक्त क्रीमी लेअरच्या शेतकऱ्यांना मिळत होतं, गरीब शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळत नव्हता असा कॅगचा रिपोर्ट सांगतोय. शिवसेनेची भूमिका काय आहे? निश्चितपणानं शिवसेनेची भूमिका बाळासाहेब जेव्हा होते तेव्हाही शेतकऱ्याच्या बाजूनच आमची भूमिका होती. आज आमच्या पक्षाचे नेते उद्धवसाहेब ठाकरे यांचीही भूमिका शेतकऱ्यांना मदत करण्याची आहे. कर्जमाफी व्हावी या मताचे आम्ही शिवसेनेचे सगळेजण आहोत. आमच्या पक्षाच्या वतीनेही शेतकऱ्यांचा 7/12 कोरा ही घोषणा आम्ही केली होती. तत्कालीन परिस्थितीला आम्हाला सत्ता मिळाली नाही, पण आज आम्ही सत्तेचे भागीदार आहोत. निश्चितपणानं आम्ही या सरकारबरोबर राहून आम्ही शेतकऱ्यांचं कर्जमाफीचं धोरण अखंडितपणानं पुढे चालू ठेवणार आहोत. सरकारचं धोरण झालेलं आहे, परंतु ज्या कर्जाचं पुनर्गठन व्हायला पाहिजे होतं ते पुनर्गठन मात्र झालेलं दिसत नाही. अशा प्रकारचे अनेक रिपोर्ट्स आपल्यापर्यंत येतात. चर्चेचा हा सिलसिला असाच चालू राहणार आहे. आपल्याबरोबर श्रीनिवास खांदेवाले देखील आहेत, त्यांचंही मत आपण जाणून घेतोय. का ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा G24 आज आपण पाहत आहे कर्जमाफी रिटर्न्स. कर्जमाफी रिटर्न्स या विषयाची चर्चा जोरदार रंगते. आपल्यासोबत धनंजय मुंडे, प्रशांत बम, ज्ञानेश्वर चौगले, सराभाऊ खोत आणि श्रीनिवास खांदेवाले आहेत. दुसऱ्या भागातला पहिला प्रश्न आपण पडद्यावर पाहू शकता. कर्जमाफी रिटर्न्स यातला दुसरा प्रश्न आणि महत्वाचा आहे तो म्हणजे कर्जमाफीचं राजकारण होतंय का? कर्जमाफीचं राजकारण होतं का? आपण जातोय थेट नागपूरला. श्रीनिवास खांदेवाले, ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि शेती विषयाचे अभ्यासक श्रीनिवास खांदेवाले आपल्याबरोबर आहेत. श्रीनिवासजी, काय वाटतं आपल्याला या सर्व प्रकरणामध्ये कालपर्यंत जे सत्तेवर होते त्यांना शेतकऱ्यांच्या करता दीर्घकालीन योजना करता आली नाही का? आणि जे आज सत्तेवर आहेत, जे कालपर्यंत शेतकऱ्यांचा कळवळाला असं म्हणत होते, त्यांना शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येत नाहीये का? नेमकं काय होतंय? राजकारण होतंय? आपण जर हा प्रश्न विधानसभेच्या पुढे ठेवला तर विधानसभेचे सगळे सदस्य राजकारणी आहेत आणि त्यामुळे ते राजकारणाच्याच दृष्टिकोनातून बोलणार याच्याविषयी आपल्या मनामध्ये कुठली शंका असायला नको. त्या अर्थाने मी म्हणेल की राजकारण होत आहे. मग काय व्हायला पाहिजे असं जर आपण प्रश्न विचारला तर मग मी म्हणेल की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं अर्थकारण व्हायला पाहिजे. आणि अर्थकारण व्हायचं असेल तर शेतकरी जो आपला व्यवसाय चालवतो त्या व्यवसायामध्ये त्याला इतकं उत्पन्न मिळालं पाहिजे की तो त्याच्यातून आपलं कर्ज परत करू शकला पाहिजे. जसं कोणताही किराणा दुकानदार करतो, मोठा दुकानदार व्यापारी करतो त्याप्रमाणे. मग त्याला किमती मिळतात का, इथून आपल्याला सुरुवात करायला पाहिजे. आणि WTO मध्ये, अमेरिकेमध्ये आणि युरोपमध्ये जितक्या मोठ्या प्रमाणावर सबसिडी दिल्या जातात, अनुदानं दिली जातात, त्याच्यामुळे ते शेतकरी कमी किमतीला माल विकतात आणि आपला शेतकरी विकू शकत नाही. ही एक मूलभूत समस्या आहे. आणि ही समस्या केंद्र सरकारने WTO मध्ये ग्रीन बॉक्स, ब्ल्यू बॉक्स नावाच्या ज्या सबसिडीज आहेत, अनुदान आहेत, त्याच्या संबंधी प्रश्न निर्माण करण्याची आवश्यकता आहे. नंबर 2 की सगळ्या जगामध्ये आज हे मान्य केलं गेलेलं आहे की हवामान बदलामुळे जे औद्योगिकरण झालंय, जे गॅसेस हवामानामध्ये आहेत त्याच्याने उष्णतामान वाढत आहे, नापिकी वाढते आहे, दुष्काळ वाढत आहे. त्याच्यामुळे आपण औद्योगिकरणाबद्दल काय धोरण करतो आहोत. आपण प्रत्येक वेळेला शेतीबद्दल बोलतो की शेती धोरण काय, पण औद्योगिकरणाचं धोरण काय असावं की जेणेकरून तापमान वाढणार नाही, त्या तापमानातून दुष्काळ वाढणार नाही, नापिकी वाढणार नाही. त्याबद्दल आपण कोणीही बोलत नाही. ते बोलणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या भूमिका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की शेतकऱ्याची शेती जर बिघडली असेल, आपण जे मघा आकडे सांगितले ते बरोबर आहेत की गेल्या 8-10 वर्षापासून काय इतके हजार दिलेत, इतके हजार दिलेत,
तेवढ्यानी जर प्रश्न सुटत नसेल तर अर्थशास्त्रामध्ये त्याची आवश्यकता म्हटली जाते की याच्यापेक्षा जास्त द्यायला पाहिजे शेतकऱ्याला, की जेणेकरून त्याचा प्रश्न सुटेल. त्या प्रश्नामध्ये दोन भाग आहेत. एक भाग असा आहे की आपण शेतकऱ्याचा प्रश्न म्हणजे कुठलं तरी एक पॅकेज दिलं म्हणजे प्रश्न सुटला, कर्ज माफ केलं म्हणजे प्रश्न सुटला असं आपण समजतो. ते तसं नाही. शेतकऱ्याची शेती चालू राहिली पाहिजे, शेतकऱ्याचा घर संसार चालू राहिला पाहिजे आणि शेतकऱ्याच्या मागील कर्जाचं समायोजन झालं पाहिजे, असा तो तिहेरी प्रश्न आहे. आणि तो 3 प्रकारांनी सोडवल्याशिवाय आपण समाधान मानून घेणं की आम्ही कुठलं तरी कर्जमाफी दिली म्हणजे शेतीचा प्रश्न सुटला, ते काही वास्तवामध्ये खरं नाही आहे. त्यामुळे राज्य सरकारांनी आणि केंद्र सरकारांनी शेतीच्या बद्दल या प्रकारांनी विचार केला आहे का असं आपल्याला विचारावं लागेल. पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे की जेव्हा कर्जमाफी केली तर हा वित्तीय प्रश्न सोडवला, पैशाचा प्रश्न सोडवला आजचा, परंतु त्याच्यातून शेतीमध्ये दीर्घकालीन सुधारणा झाली आहे का, शेतीची उत्पादकता वाढली आहे का, हे आपल्याला विचारायला पाहिजे. आणि जोपर्यंत शेतीची उत्पादकता वाढत नाही तोपर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न वाढणार नाही. आणि त्यामुळे कर्जमाफीचे प्रश्न हे दरवर्षी आपण जसं म्हटलं की अधिवेशन आलं म्हणजे कर्जमाफी रिटर्न, तो प्रश्न पुन्हा पुन्हा उद्भवणार. अगदी बरोबर. आपण एका छोट्या प्रश्नाचं उत्तर देऊ. आपल्या बरोबर एक मिनिट येतो तुमच्याकडे, श्रीनिवासजी येतो. धनंजय मुंडे, मला तुम्ही सांगा 2008 सालच्या कर्जमाफीनं किती मोठ्या प्रमाणात उत्पादकता वाढली हो? पायाभूत सोयी सुविधा किती उभ्या राहिल्या शेतकऱ्यांसाठी सांगतो. 2008च्या कर्जमाफीनंतर कृषी क्षेत्रातील थोर शास्त्रज्ञ विचारवंत MS स्वामीनाथन यांनी कर्जमाफीच्या आवश्यकतेबद्दल काही विचार मांडलेत आणि ते संबंध देशात आहेत. याच्या संदर्भातला मी एकच त्यातला इंग्लिश कंटेंट्स आहे, पण मी मराठीतून सांगतो कारण हा महाराष्ट्रातला शेतकरी हे पाहतोय की गेल्या कर्जमाफीत देशातील 4 कोटी शेतकरी कुटुंबाला त्याचा फायदा झाला व त्या अनुषंगाने श्री स्वामीनाथन यांनी अनुमतीत केलेल्या प्रति शेतकरी अर्धा टन उत्पन्न वाढलं. त्या लगतच्या वर्षामध्ये शेती क्षेत्राचे उत्पादन वाढल्याचे दिसून आले. तांदळाचे उत्पादन या देशात 2 कोटी टनाने वाढले. त्याच वर्षी आंतरराष्ट्रीय बाजारातील किमती रुपये 20,000 कोटी होती असे त्यांनी नमूद केले. म्हणजे ज्या वेळेस कर्जमाफी झाली त्याच्या दुसऱ्या वर्षी शेतकऱ्यांची उत्पादकता वाढलेली आहे हे स्वामीनाथन सांगतायत, मी नाही सांगत. आणि हे 2008च्या कर्जमाफी नंतर झालेलं आहे. धनंजय मुंडे, तुम्ही अगदी योग्य बोलतायत. स्वामीनाथन यांचा तुम्ही रिपोर्ट परफेक्ट सांगितलात, परंतु त्याच वेळेला कॅगचा रिपोर्टही असं सांगतोय की याचा फायदा ज्यांना मिळाला ते फक्त क्रीमी लेअरचे श्रीमंत राजकारणी शेतकरी होते. गरीब शेतकऱ्याला, अल्पभूधारकाला त्याचा फायदा मिळाला नाही. एक खरी स्थिती आहे की 2 हेक्टरला कर्जमाफीची घोषणा त्यावेळी झाली होती. आता 5 एकरच्या वरच्या शेतकऱ्याला तर ते होऊ शकत नाही. आज अल्पभूधाराची व्याख्या काय? 5 एकरच्या आतला जो शेतकरी आहे त्याला आपण अल्पभूधारक म्हणतो आणि अशा शेतकऱ्याला फायदा झाला नाही असं जर तुम्ही म्हणत असाल तर चुकीचं आहे. अल्पभूधारक शेतकऱ्याला, 5 एकरच्या शेतकऱ्याला हा फायदा झालेला आहे आणि कर्जमाफीचा फायदा झाल्यामुळेच त्या काळामध्ये त्या माफीनंतर शेतकऱ्यांचं उत्पादन वाढलंय. प्रशांत बाम, काय सांगाल तुम्ही? प्रशांत बाम साहेब, आता मी बाकीचं रिपीट करत नाही, आपण सगळे बोललात. ह्या जे करणार होते या नेत्यांनी सगळं अगोदर सांगितलं, सगळं डिव्हिजन केलं, सगळं रेकॉर्ड काढून बघा. यांना ज्या स्वतःच्या घरामध्ये पैसे घ्यायचे होते 7-12 सगळे डिव्हिजन केले, सगळे अल्पभूधारक झाले. जे बागायतदार होते ते अल्पभूधारक झालेले आहेत. असा पैसा हे सगळे करताना वेल प्लॅन्ड कसा भ्रष्टाचार करायचा हेच काम करतात. मी 1-2 बाबी प्रामुख्याने सांगू शकतो की ह्या बाबीतला मेन गमक काय. आज जर सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्या आणि विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या जास्त आत्महत्या होत आहेत आणि कर्जमुक्तीचा हा विषय आला आणि त्यांना कर्ज देण्याचा विषय आला. का आला बरं? हा 3 बाबीवर प्रामुख्याने सरकारने सतत छळ घेतलाय. नंबर 1, नैसर्गिक साधन संपत्तीचा समतोल यांनी वाटप केलंच नाही. गोदावरी खोऱ्याचं मराठवाडा आणि विदर्भाला, मराठवाडा तापी मधलं विदर्भाला आणि मराठवाड्याचं पाणी 196 TMC मधलं 81 TMC पाणी जायकवाडीला येऊ दिलं पाहिजे. गेल्या 20 वर्षामध्ये पाणी येऊ दिलं नाही. आणि म्हणून का बरं पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या त्यांनी पण नाही केली पाहिजे अजिबात, पण इकडच्या पण शेतकऱ्यांनी नाही केली पाहिजे. पाण्याचं वाटप करताना सगळं पाणी पळवून न्यायचं टोटली, आणि जे आता
आता भाऊ म्हटले होते ना भैया, धनंजय भैया, की तुम्ही सरकारमध्ये माझं सगळं भाषण काढून बघा. 3 पत्र मी दिली. जर तुम्ही जायकवाडीला पाणी सोडत नसाल तर मी इमिजिएटली तुमचा सपोर्ट काढून घेईल. आणि म्हणूनच माननीय मुख्यमंत्री महोदय सर्व बसले. मी सर्व मराठवाड्यांच्या नेत्यांना एकत्र केलं होतं. जायकवाडीला 4 वर्षापासून पाणी सोडायला लावतोय या गोष्टीमध्ये. याचं समान वाटप न झाल्यामुळे शेतकरी मराठवाड्याचा आणि विदर्भाचा सतत, माती चांगली आहे, पाण्याची गरज आहे, पाणी पडतंय. पाणी ऊर्ध्व भागामध्ये 3600 ते 4400 mm पाऊस पडतो. मराठवाडा आवर्षणप्रमाणे 700 mm च्या वरती. आणि नुसतं मराठवाड्याचा छळ घ्यायचा, विदर्भाचा छळ घ्यायचा. 1 रुपयाचं जर बजेटमध्ये वाटप असेल तर 20 पैसे समजा मराठवाड्याला, 22 पैसे विदर्भाला, 58 पैसे उर्वरित महाराष्ट्राला असेल तर ते यांनी कधीच दिले नाही मराठवाड्याला. प्रत्येक बाबतीमध्ये छळ घेतलेला आहे. आपण धनंजय मुंडे यांचं उत्तर घेऊया. धनंजय मुंडे, प्रशांतजी, आपण धनंजय मुंडे. मी संपवतो. हा, बोला प्रशांतजी. प्रशांतजी बोला. होतो मी 2-3 बाबी सांगत होतो. हो, येस, या प्रकारे हा नैसर्गिक साधन संपत्तीचं मी सांगितलं. दुसरं, यांनी ज्या तिजोऱ्यावरचे डल्ले, तुम्हाला साठं सांगतो, अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष बनवले. 70-80 कोटीच्या वरती कधीच पैसे देत नव्हते त्या महामंडळाला. 320 कोटी रुपये दिल्यानंतर त्या अध्यक्ष महोदयांनी, यांच्याच अध्यक्ष महोदयांनी, माननीय आमदार सध्या आजच्या डेटला, साहेब अक्षरशः त्या बँकेतनं कॅश पैसे काढून घेतले. कॅश कोणताही कायदा नाही, तुमच्या मतदारसंघात किती फायदा घेतला भाऊसाहेब आपण? तुमच्या मतदारसंघात किती फायदा घेतला याचा? मी तेच, तुमच्या मतदारसंघात किती फायदा घेतला आपण वैयक्तिक, हे पण मी सांगतो. याचे बघा आरोप, बम साहेब, आज तुम्ही वेगळ्या पक्षात गेलात, याचा अर्थ आपण त्या सरकारमध्ये असताना त्या सरकारचा जो फायदा घेतला तो सुद्धा समोर आला पाहिजे. तुम्ही आज तुमच्या मतदारसंघात, तुमच्या मतदारसंघात ज्या पाण्याचे, ज्या तलावाचे, विकासाचे काम किती झाले हे पण सांगितलं पाहिजे ना. धनंजय भाऊ, तुम्ही बोलताना मी मध्ये बोललो का बाबा? नाही, तुम्ही विषयावर जाताय. कर्जमाफीवर बोला. 1 मिनिट, कर्जमाफीवर बोला. कर्जमाफीचं तुम्ही 2008ला आदरणीय पवार साहेबांनी कर्जमाफी केली, त्याचं समर्थन करता का? दुसरी गोष्ट, तुम्हीच या ठिकाणी सावकारांकडून घेतलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. आम्ही म्हणतो बँकेकडून पण घेतलेल्या शेतकऱ्यांची माफी करा. याच्यात आमचं चुकलं काय? तुम्ही सावकारांच्या करून घेतलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफीचं समर्थन करता आणि इकडे मात्र तुम्ही बँकेकडून घेतलेल्या शेतकऱ्यांचं पुनर्गठनही करत नाही आणि कर्जमाफी करत नाही. असं कसं शक्य आहे? म्हणजे तुम्हाला सावकाराला फायदा करायचा आहे हे जमतं आणि शेतकऱ्याला कर्जमाफी करायची म्हणलं. आज काय निवडणूक नाही आणि आम्ही राजकारण पण करत नाही. डॉक्टर साहेब, मी आपल्यालाही सांगतो, आज कुठल्याही निवडणुका समोर नाहीयेत. हा मुद्दा घेऊन आम्ही समोर आलोय. आज खरंच शेतकरी अडचण आहे म्हणून कर्जमाफी दिली पाहिजे. शेतकरी अडचणीत आहे. शेतीच्या कर्जाचं पुनर्गठन झालेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी सदाभाऊ खोत, तुम्हाला एक प्रश्न असा आहे की मागच्या 4 वर्षात सरकारी तिजोरीतून 2162 कोटी रुपये कर्जांनी वाटण्यात आले, परंतु ते लाभार्थींपर्यंत पोहोचलेच नाहीत असं बहुतांश वेळा म्हटलं गेलं. त्याच्यामुळेच की काय शेतकऱ्यांच्या आत्महत्यातही घट झाली नाही आणि शेतकऱ्याच्या हालातही काही सुधारणा झाली नाही? काय सांगाल याबद्दल? आणि तरी सुद्धा अजूनही कर्जमाफी द्यावी. महत्वाचं याच्यात 2008 साली जी कर्जमाफी झाली ती 2 हेक्टर पर्यंत झाली. त्याचा लाभ विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला मिळाला नाही. कारण विदर्भामध्ये शेतीचं होल्डिंग मोठं आहे, तिथं खातेफोड झालेली नाही आणि त्यावेळेच्या सरकारच्या हे लक्षात आलं पाहिजे होतं. आणि आज जे कर्जाचं पुनर्गठन आहे ती 1 वर्षाचं नाही आहे, 4 वर्षाचं आहे. मग मला धनंजय मुंडे साहेब आहेत, मग 11-12ला छावण्या या महाराष्ट्रामध्ये होत्या, 11-12ला सुद्धा दुष्काळ या महाराष्ट्रावरती होता, टँकरनं पाणी पुरवत होतो आपण. मग 11-12ला कर्ज मुक्ती आपण शेतकऱ्याला का दिली नाही? 12-13ला कर्जमुक्ती का दिली नाही? सगळ्यात दुर्दैव आहे शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये, जे पक्ष विरोधात जातात ते पक्ष शेतकऱ्याच्या बाजूने बोलतात आणि सत्तेमध्ये आलेले पक्ष परत जे आहे पहिलं धोरण तेच राबवतात. नेमका मुद्दा बोट ठेवला आपल्याकडे. श्रीनिवास खांदे यांच्याकडे ब्रेकवर जाण्यापूर्वी श्रीनिवास खांदेवाले बोला. श्रीनिवासजी, एक मिनिट तुमच्याकडे. श्रीनिवासजी बोला. मला असं म्हणायचं आहे की गेल्या 10 ते 15 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या चालू आहेत, परंतु या आत्महत्यांमुळे महाराष्ट्रामध्ये शेतीचं धोरण बदललं की आर्थिक धोरण बदललं की ग्रामीण पुनर्रचना करण्याच्या संबंधी काही धोरण आखलं, कुठल्याही प्रकारचा मूलभूत विचार ग्रामीण जनतेच्या दृष्टिकोनातून झाला नाही असं मला म्हणायचं आहे.
त्याच्यामध्ये केळकर समिती सुद्धा सामील आहे की समतोल विकासाच्या दृष्टीने म्हणून एक समिती अपॉइंट केल्यानंतर त्याच्यातून ग्रामीण व्यवस्था पुन्हा स्वावलंबी होईल का याचा सुद्धा विचार त्यामध्ये झाला नाही. आणि त्यामुळे जर आपण राज्य व्यवस्था म्हणून समाज व्यवस्था म्हणून शेतकऱ्याच्याकडे मूलभूत प्रश्न विचारात घेतच नाही तर तो कर्जग्रस्तही होतो आणि आत्महत्याही करतो. त्याची फक्त चर्चा केली जाते पण मूलभूत विचार या राज्यामध्ये अजूनपर्यंत झाला नाही. श्रीनिवास खांदेवाले, अशी माझी तक्रार आहे. श्रीनिवासजी, आणि तुम्ही ही तक्रार अत्यंत मूलभूत असा या प्रश्नाच्या कळीचा जो मुद्दा आपण म्हणतो तो कळीचा मुद्दा मांडलाय. एका ब्रेक नंतर याच विषयावर चर्चा करूया. कुठे जाऊ नका, पाहत राहा G24 तास. आपण पाहताय कर्जमाफी रिटर्न्स. कर्जमाफी रिटर्न्स यातल्या शेवटच्या भागाचा प्रश्न आपण पडद्यावर पाहू शकता आणि तो प्रश्न आहे, कर्जमाफीनं शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील का? कर्जमाफीनं शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील का? आपण थेट जाऊया सराभाऊ खोत यांच्याकडे. सराभाऊ खोत, अनेक पॅकेजेस आली. मी तुम्हाला एक उदाहरण फक्त देतो. पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं 3,750 कोटीचं पॅकेज आलं होतं. ते 2,700 कोटी दीर्घकालीन सिंचन व्यवस्थेकरता होते. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना त्याचा 1,000 कोटीचा डायरेक्ट लाभ मिळणार होता. कृषी साहित्याच्या खरेदीत इतका प्रचंड मोठा भ्रष्टाचार महाराष्ट्रात झाला की त्या 400 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं. हे सगळं महाराष्ट्रात आपल्याला दिसतंय. ही व्यवस्था काही एका दिवसात बदलणारी नाहीये. आता परिस्थिती अशी आली आहे की शेतकरी जगतो का मरतो अशी परिस्थिती आहे. हे जेवढं सत्य आहे तेवढंच दीर्घकालीन योजना आम्हाला आखता येत नाहीत, त्या राबवता येत नाहीत हे देखील सत्य आहे. म्हणूनच हा प्रश्न आहे की कर्जमाफीनं शेतकऱ्यांचे प्रश्न आज सुटणार आहेत का? नाही, मुळात आमच्या राज्यकर्त्यांना शेतकऱ्याचे प्रश्न सोडवायचे आहेत का, शेतकऱ्याला स्वाभिमानानं उभा करायचा आहे का, हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण स्वामीनाथन आयोग शेतकऱ्यांच्या बाजूने आला, टाटा इन्स्टिट्यूटनं आयोगानं शेतकऱ्याच्या बाजूने मतं दिलेली आहेत, नरेंद्र जाधवांचा आयोग आलेला आहे. कोणताही आयोग कोणत्याही सरकारनं स्वीकारलेला नाही. ही मोठी शोकांतिका आहे. एका बाजूला शेतमालाचे भाव जाणीवपूर्वक पाडायचे कारण आणि भाव पडल्यानंतर मग डांगोरा पिटायचा की आम्ही महागाई वाढू दिलेली नाही. महागाईचं नेमकं महागाई कोणत्या बाबतीमध्ये निकषामध्ये तुम्ही वाढवू दिलेली नाही हे पहिल्यांदा सांगा. गहू, तांदूळ, डाळी असेल किंवा कापूस असेल, म्हणजे शेतकऱ्यानं तयार केलेल्या मालाचे भाव पडले की मग आम्ही महागाई रोखली. मग एका बाजूला शेतीवरचा भार 50% जास्त आहे, त्याला तुम्ही गुलाम का बनवताय हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि कोणत्याही सरकारला की महात्मा गांधींनी सांगितलेलं होतं की खेड्यांचा जर विकास झाला तरच देशाचा विकास होईल. महात्मा गांधींनी सांगितलेलं होतं की शेतकऱ्यांच्यासाठी काय करू नका, त्यांच्या छाताडावरनं उठा. आमचे राज्यकर्ते हे जनतेच्या शेतकऱ्यांच्या छाताडावर बसलेले आहेत. ज्ञानेश्वर चौगुले, विकास होत नाही. ज्ञानेश्वर चौगुले, कर्जमाफी हा शेतकऱ्यांना दुष्टचक्रातून कायम स्वरूपानं बाहेर काढण्याचा उपाय आहे का? यावेळी जर कर्जमाफी दिली ती विरोधी पक्षाच्या सांगण्यावरून दिली असेल किंवा सत्तारूढ पक्षानं स्वतःहून दिली असेल, मुद्दा तो नाहीये. त्यातल्या राजकारणात आम्हाला पडायचं नाही. पहिल्या 2 भागात आपण ती चर्चा केलेली आहे. परंतु जर आता कर्जमाफी दिली तर शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातनं त्याला दुष्टचक्रातून बाहेर काढायचा हा एक लॉंग टर्म उपाययोजना असू शकते. आता नुसती कर्जमाफी देऊन भागणार नाही तर दीर्घकालीन योजना सुद्धा या सरकारच्या वतीनं राबवलं जाणं गरजेचं आहे. आपण बघितलं असेल मागच्या काळातला जो दुष्काळ पडत गेला, आपल्या शेतीसाठी मुख्य जर काय लागत असेल तर पाणी, चांगल्या प्रतीचं बियाणं, चांगल्या प्रतीचं खत हे मागच्या सरकारच्या 15 वर्षाच्या कालखंडात दिलं गेलं नाही. म्हणून वारंवार शेती नापिकी होत गेली. म्हणूनच आमच्या सरकारच्या वतीनं, आमच्या मुख्यमंत्र्यांच्या वतीनं आता आपण शेतीसाठी पहिल्यांदा पाण्याचं नियोजन केलं पाहिजे. म्हणून जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतीला पाणी उपलब्ध केलं जायला पाहिजे म्हणून त्याचे प्रयत्न चालवले आहेत. आपण बघितलं असेल आता आपण पाणी काही निर्माण करू शकत नाही, पण असलेला पाणी, पडलेलं पाणी त्याचं नियोजन करणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. म्हणून जलयुक्त शिवार माध्यमातून आम्ही ह्या योजना राबवत आहोत. त्याचबरोबर चांगल्या दर्जाचं बियाणं शेतकऱ्यांना देण्याचा आमच्या सरकारच्या वतीनं प्रयत्न चालू आहे. नुसतं असंच नाही, शेतीवर माल उत्पादित करण्यासाठी जो खर्च येतो अतिरिक्त त्यातही बचत व्हावी म्हणून BBF सारखं पेरणीचं यंत्र जे की एका दिवसाला आपण 4-4, 5-5 एकरची पेरणी करू शकतो, एका वेळेस कर्जमाफी करून भागणार नाही. तर या सरकारच्या वतीनं
पुढच्या काळात मातीचं परीक्षण करून कुठल्या काळात कुठलं पीक घेतलं पाहिजे याचाही अभ्यास करून आमच्या सरकारच्या वतीनं सांगितलं दिलं जाणार आहे. त्याहीपेक्षा दुर्भाग्याची गोष्ट आहे, मागच्या सरकारच्या कालखंडात आपण बघितलं असेल, आम्ही पीक विम्यासारखा हप्ता भरतोय. मी वारंवार सभागृहात सुद्धा हा प्रश्न उपस्थित केला होता. विमा भरणे म्हणजे नेमकं काय हो? एखाद्या मोटर मालकानं त्याच्या गाडीचा विमा भरला, प्रत्येकाच्या गाडीची किंमत वेगवेगळी असते, त्याच्या पटीत त्याचा विमा भरून घेतला जातो आणि त्या पटीत होणाऱ्या नुकसान भरपाई दिलं जातं. माझंही म्हणणं असंच आहे, नुसत्या त्या गटात करून भागणार नाही, तर सर्व शेतकऱ्यांनी वैयक्तिक स्वरूपानं त्याची शेती आणि त्याच्यात निघणारं माल किती आहे त्याचा जो आपण सरकारच्या वतीनं ठरवून दिलेला आहे, 1 एकरला 8 पोते सोयाबीन निघत असेल, एखादा शेतकरी कष्टानं 10 पोते काढत असेल आणि त्यांनी 10 पोते माझ्या शेतात उत्पन्न निघणार आहे म्हणून त्याचा जर विमा भरला तर त्याच्या पटीत पैसे मिळावेत, त्याचं होणारं नुकसानाचं मूल्यमापन केलं जावं आणि त्या पटीनं ज्या शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीने विमा काढला तसं मिळावं. थोडक्यात मला तुमच्या बोलण्याचा सार असं दिसतोय की कर्जमाफी करून केवळ प्रश्न सुटतील असं आपल्याला वाटत नाहीये, तर कर्जमाफी बरोबरच काही दीर्घकालीन योजना ज्याचा उल्लेख आपण करताय की जलयुक्त शिवार आणि उत्कृष्ट बियाणं आणि योग्य तो सल्ला याच्यामुळे कदाचित शेतकऱ्याला याच्यातनं बाहेर काढता येईल असा आपल्याला आणि आपल्या सरकारला विश्वास वाटतो. आपण जाऊया श्रीनिवास खांदेवाल यांच्याकडे. श्रीनिवासजी, काय वाटतंय तुम्हाला या 3 गोष्टींनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दीर्घकालीन अशा उपाययोजना ज्याचा उल्लेख आता आपल्याकडे ज्ञानेश्वर चौगुले यांनी केला, तर तुम्हाला असं वाटतंय का की श्रीनिवास चौगुले यांनी ज्या सूचना केलेल्या आहेत त्याच्यामुळं खांदेवालेजी महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला दुष्टचक्रातनं बाहेर काढता येईल? त्यांच्यापर्यंत माझा आवाज पोचत नाहीये. जाऊया आपण प्रशांत बम यांच्याकडे. प्रशांत बम, या 3 गोष्टी जे तुमचं सरकार करतंय त्याच्यामुळे महाराष्ट्रातला शेतकरी दुष्टचक्रातनं कायमचा बाहेर येईल? बघा, 2-3 गोष्टी असतात. संकट येतात त्यावेळेस शेतकऱ्यांना किंवा कुणालाही नागरिकांना मदत ही केलीच पाहिजे, करावी लागेल, ती काहीच हरकत नाही. म्हणून गेल्या 8 महिन्यामध्ये मागच्या कार्यकाळामध्ये, मी कोणाचा कार्यकाळ सांगत नाही, मागच्या 50 वर्षाच्या कार्यकाळात एका 8 महिन्यात ज्या पद्धतीनं आम्ही काम करतोय त्याचे रिटर्न्स तुम्हाला 2 वर्षानंतर दिसायला येतील साहेब. आज जलयुक्त शिवार केलंय, माती परीक्षण, आम्ल पित्त त्या शेतीच्या जमिनीमध्ये टिकले पाहिजे, कर 0.55च्या खाली नाही गेला पाहिजे, ड्रीप इरिगेशनची सक्ती शेतकऱ्यांना करावी लागेल. आपल्याला पाण्याची मर्यादा आहे, काही आपल्याला सक्त धोरण सुद्धा आणावे लागतील प्रत्येकाकरता, कारण की एका शेतकऱ्यांनी पाण्याची लूट केली तर दुसऱ्या शेतकऱ्याचं नुकसान येते, असे सुद्धा आपल्याला काहीतरी घ्यावे लागेल. मागच्या कार्यकाळामध्ये सरकार काहीतरी चालवतं असं नव्हतंच अक्षरशः, त्या फक्त तिजोऱ्या. आता मला काय मागच्या त्या ह्याच्यामध्ये जायचं नाही, आम्ही आमचं सांगतो, आम्ही विजन ठेवून काम करतोय. आमचं सीएम साहेबांनी स्पष्ट सांगितलंय, हे यांची आता मला शब्द नाही आहेत, यांना बोलण्याची म्हणजे पात्रता, ते बोलूच शकत नाही, यांची थोडक्यात म्हणजे काय सुद्धा अवकात नाही बोलण्याची यांची, यांनी बोलू सुद्धा नाही. बघा तुम्ही जरा 2 वर्षानंतर आम्ही ज्या गोष्टी तुमची अवकात काय, आम्ही जी गोष्ट अवकात काय ना, भेटत नव्हता, अवकातीचा विषय नाही काढायचा, शब्द भेटत नव्हता. तुम्ही एक सांगा, एक शब्द भेटत बम साहेब अवकात नाही काढायची. अरे तुमची ही विजनरी आहे. कांद्यावर निर्यात का वाढवली तुमच्या सरकारने? कांद्यावर 1 मिनिट, कांद्यावर निर्यात का वाढवली? मध्येच बोलता. कांद्यावर निर्यात का वाढवली? मला हे तुमच्या सरकारने वाढवली या 7 महिन्यात. 7 महिन्यात बोलतात. विदर्भात आणि मराठवाड्यात 1500 शेतकऱ्यांनी या ठिकाणी आत्महत्या केल्या. मी दोघांनाही शेतकऱ्यांच्या मतावर निवडून येऊन शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी बोलतात. हे बरोबर नाही. आपली काय आहे, मी दोघांनाही शांत अवकात आपली काय आहे हे मला सुद्धा माहिती आहे. प्रशांतजी फक्त अशा माध्यमातून दोघांनाही शांत राहायची गंभीर विनंती विषय करतो. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा. दीर्घकालीन योजना तुम्ही काय सांगाल? आपण शॉर्ट टर्म मेजर्स बरेच झाले, तुमच्या सरकारनं केलं का नाही केलं, केलं ते कुठे गेलं, कोणा नेत्यांच्या घरात गेलं, हा सगळा मुद्दा आता बाजूला ठेवा. आता प्रश्न असा आलेला आहे की उद्या सकाळी माझ्या कच्च्या बच्चांना काय घालायचा असा प्रश्न शेतकऱ्यासमोर पडलाय, शेतात काय पिकवायचा असा प्रश्न पडलाय. त्यावेळी केवळ कर्जमाफी करून त्याला दुष्टचक्रातनं बाहेर काढता येईल का? काय वाटतंय? कर्जमाफी व्यतिरिक्त काही मागणी तुम्हाला करता येणार नाही? या क्षणाला शेतकऱ्यांना कर्जमाफी शिवाय दुसरा पर्याय नाही. कारण शेतकऱ्यांचं पेरणीच्या अगोदर जे पुनर्गठन व्हायला पाहिजे होतं ते पुनर्गठन झालं नाही, म्हणून कर्ज त्या ठिकाणी त्यांना मिळालं नाही, म्हणून आज आम्ही कर्जमाफी मागतोय. आज राजकारण नाहीये, दीर्घकालीन उपाययोजना काय करायच्या. मग शेतकरी पेरतो कसा, त्याला कापूस 1 एकरी लावायला खर्च किती येतो, बैलाचा खर्च शेतकऱ्याचा हमी भाव ठरवताना गृहीत धरला जातो का? बैल शेतकऱ्याला 1 वर्षभर सांभाळावं लागतात, याचा भाव घेतला जातो, हे धरलं जातं का?
इथपासून करायला पाहिजे. आजचे दिनचं स्वप्न या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या शेतकऱ्यांना दाखवलं. एक मिनिट, मला हे पूर्ण होऊ द्या. काय सांगितलं होतं की शेतकऱ्यांना जेवढा खर्च येतो त्याच्या 50% अधिक भाव आम्ही सरकारने देणं, हे विजनरी यांचं सरकार आलं. 50% भाव वाढवले का यांनी? 1 जानेवारीला भाव शेतकऱ्यांच्या सर्व शेतीमालाचे ठरवले जातात, केंद्राकडून ठरवले जातात. शेती मूल्य आयोग आहे, त्या आयोगाकडून ठरवले जातात. मग 1 जानेवारीला किती भाव आपण वाढवले? आपण आज तुम्ही दीर्घकालीन शेतकऱ्याच्या विषयाच्या बाबतीत ज्ञानेश्वर चौगुले काय सांगाल? ज्ञानेश्वरजी, हे आता भाव वाढवले का? 15 वर्ष आपल्या हातात सत्ता होती, आपण त्या काळात काय केलं नाही? चौगुले साहेब, आपण हे एक सांगता मिनिट. दीर्घकालीन मला योजना विचारलंय, कामयाब मला होणार बोलू नाहीत. द्या. मी चौगुले निश्चितपणे साहेब, आपल्याला मी विचारतो, आपण जरा परत एकदा सन्माननीय उद्धव साहेबांना विचारा की खरंच कर्जमाफी पाहिजे का नाही पाहिजे. तुम्ही ज्यावेळेस सत्तेमध्ये भाजप सोबत गेला नव्हतात, मराठवाड्यामध्ये उद्धव साहेब फिरत असताना, मराठवाड्यामध्ये फिरत असताना 7-12 कोरा पाहिजे ही भूमिका तुम्ही त्या ठिकाणी घेतली महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर. आणि आज तुम्ही सत्तेमध्ये गेलात आणि सत्तेत लाचारी पत्करली की शेतकऱ्याची. आणि आज सांगू शकतो, आज चौगुले साहेब, या चर्चेत तुम्ही मराठवाड्यात सर्वाधिक पहिल्यांदा. एक मिनिट चौगुले साहेब, आपल्या एक मिनिट फक्त. या चर्चेत पहिल्या ब्रेकच्या अगोदर काय म्हणले की कर्जमाफी झाली पाहिजे, ब्रेक नंतर काय म्हणले कर्जमाफीच्या बाबतीमध्ये पण दीर्घकालीन काय विषय केला पाहिजे. तुम्ही चौगुले साहेब, आज कापसाला भाव काय तुम्ही सांगा. तुम्ही गावाकडचे, मी गावाकडे. कर्जमाफी नुसती एकदा भागणार नाही तर त्याच्यानंतर सरकारच्या वतीने असं माझं मत आहे. आणि या मराठवाड्यात बीडला सर्वाधिक मोठा शेतकऱ्यांचा आसू मोर्चा मान्य उद्धव साहेबांनी काढला होता म्हणून सांगितलं. शेतकऱ्यांचं धान ज्यावेळेस व्यापाऱ्यांकडे गेलं त्याच्यानंतर तुम्ही बोनस दिलं. ते पैसे बोनसचे कुणाला गेले? मला म्हणायचंय थेट व्यापाऱ्यांना. श्रीनिवास खांदेवाले यांच्याकडे हा कार्यक्रमाचा शेवट करता राहायचंय. श्रीनिवासजी, आता शेतकऱ्याची अवस्था आज जगतोय का उद्या मरतोय अशा प्रकारची झाली असताना केवळ कर्जमाफी जी आतापर्यंत सरकार करत आलं, ज्या कर्जमाफीचा शेवटचा बिंदू देखील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही, ही आताची वस्तुस्थिती आहे. असं असताना देखील शेतीचं कर्ज माफ हाच एकमेव उपाय आहे का? हे सरकार म्हणतंय त्याप्रमाणे की आम्ही दीर्घकालीन योजनांवर पैसे गुंतवू, यातलं कोणतं नेमकं आता करायला पाहिजे शेतकऱ्यांच्या हिताचं आहे? आपण या विषयातले तज्ञ आहात म्हणून या कार्यक्रमाचा शेवट करताना थेट तुमच्याकडे श्रीनिवास खांदेवाले. ते दोन्ही एकत्र करायला पाहिजे. म्हणजे शेतकरी आज जगवायचा असेल उद्या सकाळपर्यंत तर जी काही कर्जमाफी आहे ती केली पाहिजे. आपण सार्वजनिक बँकांच्या पैशामधून उद्योगांची कर्ज माफ करतो आणि शेतकऱ्याचं कर्ज म्हटल्याबरोबर आपल्याला थरकाप येतो, असं व्हायला नको. म्हणून शेतकऱ्यांचं कर्ज जे आहे ते यावेळेला माफ करायला पाहिजे. पण त्याच वेळेला राज्य सरकारने कृषी विकास आयोग म्हणून एक आयोग नेमण्याची आवश्यकता आहे, ज्यामध्ये कोरडवाहूचे प्रश्न, अल्पभूधारकांचे प्रश्न, हवामान बदलाचे प्रश्न, किमतींचे प्रश्न हे सगळे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून विचारात घेतले म्हणजे एक दीर्घकालीन धोरणही त्याच्यामधून निर्माण होईल आणि आजची कर्जमाफी सुद्धा होईल. म्हणून हे दोन्ही गोष्टी एकत्र करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. या देशामध्ये शेतकऱ्यांना अच्छे दिन आल्याशिवाय या देशाला अच्छे दिन आले असं म्हणता येणार नाही. शेती हा या देशाचा आशेचा व्यवसाय आहे. शेतीचा अंतिम उद्देश शेत पिकवणं हा नसतो, तर मानवी संस्कृतीची आणि सुयोग्य मानव मूल्यांची निर्मिती हा असतो असं म्हटलं जातं. तुम्हाला जीवनात कधीतरी डॉक्टर, वकील, पोलीस मार्गदर्शक गरजेचा असतो, मात्र दररोज दिवशी सकाळी दिवसातून 3 वेळा तुम्हाला एकाच माणसाची गरज असते आणि तो म्हणजे या देशातला शेतकरी. त्यामुळे जर एखाद्या शेतात, एखाद्या देशात शेतकरीच गरीब असेल तर ते अख्खं राष्ट्र कितीही जरी श्रीमंत असलं तरी ते गरीबच म्हटलं पाहिजे. आजचा सवाल हा शेतकऱ्याला जगवण्याचा आहे आणि त्याहीपेक्षा त्याला सन्मानाने उभं करण्याचा आहे. एकाच वेळी त्याला आपल्याला उभंही करावं लागेल आणि त्याच वेळी त्याला आजच्या रात्रीसाठी भाकरी देऊन जगवावे लागेल. ते काम या सरकारचं आहे. त्याकरता केवळ विधानसभेच्या बाहेर आंदोलन करण्यापेक्षा सरकारच्या हातात हात घालून जर विरोधकांनी काम केलं तर जो शेतकरी आता आभाळाकडे डोळं लावून बसलाय त्याच्या पाठीवर दोघांचे हात जर मायेचे फिरले तरच खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला अच्छे दिन आले असं म्हणावं लागेल. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.